फोटोमध्ये करू शकत नाही। आपण ज्या मार्गाने जाणार आहात या मार्गाने तुम्हाला 5 मिनिटं पाठी यावं लागेल। आल्याच्या नंतर सर तुम्हाला एक अर्धा पाऊण तास देतील। सर्वांनी किती तुम्हाला फोटो काढायचे ते काढा, पण रायगड चालल्यासारखा रायगड किल्ला समजून घ्या। ओके, त्यामुळे आता आपण प्रॉपर स्पॉट फिरू, कारण की फोटोमध्ये तुम्ही लय टाइमपास करताय पण आम्हाला पण मन देत नाही माहिती सांगायला। जर ह्याच्या पुढे जर टाइमपास होणार असेल तर आम्ही फक्त पॉईंटची नावं सांगू आणि आम्ही पुढे निघून जाऊ, कारण की आमचे पैसे आम्हाला भेटणारच आहेत। आम्ही तुम्हाला फक्त सांगायचा प्रयत्न करतोय, जेवढं आमच्याकडून घेता येईल तेवढं घ्या। पण तुम्ही असं ह्याच्या पुढे टाइमपास होणार असेल तर मी खरोखर पॉईंटची नावं सांगणार आणि पुढे जाऊन जेवढं निघून जाणार। तुला कुणी वेळ घालवायचा नाही, परत तुम्हाला 10-15 मिनिटं देतो आम्ही फोटो काढायला। अर्धा तास तयार आहे, फक्त तुम्ही पहिली माहिती प्रॉपर घ्या। ओके, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय। आता बघा आपण ज्या गेट मधून आतमध्ये आलात हा पालखी गेट होता। पालखी गेट मधून आपण आतमध्ये आलो, या महालामध्ये प्रवेश केला। याला इतिहासामध्ये राणी वासा राणी महाल बोलतात। आपल्या छत्रपती शिवरायांच्या राण्या किती होत्या कुणाला माहिती आहेत का? 8 खरंच का? अगदी बरोबर, राजांच्या 8च राण्या होत्या। शिवतीर्थ रायगडावरती महाराजांच्या किती राण्या राहायच्या? किती राहायच्या? 7 आपल्या महाराजांच्या रायगडावरती शिवतीर्थ रायगडावरती महाराजांच्या 6 राण्या राहायच्या। तर मनामध्ये प्रश्न पडतो, राजांच्या 6 राण्या या रायगडावर राहायच्या, मग राजांच्या 2 राण्या होत्या त्या राहायच्या कुठे? शिवरायांची पटराणी सईबाई बरोबर आहे, या राजगडावरती राहायच्या। शंभूराजे शंभूबाळ 1.5 ते 2 वर्षाच्या असताना राजगडावर त्यांचं निधन झालं, त्या रायगडावर कधी आल्याच नाहीत। आणि पुतला राणी या राष्ट्रमाता जिजाऊंच्या सेवेला खाली पाचरगाव आहे ते पाचरगाव यायच्या, कारण की उतरत्या वयामुळे राष्ट्रमाता जिजाऊंना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं, मग त्यांच्या सेवेला एक राणी खाली पाचरगाव यायची, बाकी 6 राण्या या शिवतीर्थ रायगडावरती राहत असायच्या। राण्यांची नावं सांगतो, सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा महाराजांच्या राण्या होत्या 8। आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की महाराजांनी 8 राण्या देखील काय केल्या, पडतो का नाही? याच्या पाठी एक राजकीय कारण होतं, कारण की स्वराज्य वाढावं, आपलं स्वराज्य कमी होतं, स्वराज्य वाढावं यामुळे राजाने काय केलं? तकाची नामवंत घराणे, मोठमोठे घराणे, मोहिते, विचारे, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, इंगले, पालकर या मोठमोठ्या घराण्याची सोयीर संबंध वाढवला। त्यांच्या मुली जर आपण केल्या तर काय होणार? एकतर हे सोयरे आपल्या सोबत येण्याचे सेवक यांचे सरदार हे आपल्या सोबत येतील, या उद्दिष्टाने महाराजांनी मोठमोठ्या घरातल्या 8 मुली केल्या। या आपल्या महाराजांचं 8 राण्या करण्यापासून राजकारण आहे। राणीमालामध्ये पाहावं काय? 2 चौतरे, हॉल, बेडरूम, दरवाजा आहे, त्याच्यामध्ये 400 वर्षापूर्वी दगडाची टॉयलेट सिस्टीम आहे, म्हणजे आपण घरामध्ये वापरतो ना ते टॉयलेट सिस्टीम त्या ठिकाणी। वर साईडला खिडकी आहे, थंड हवा येण्यासाठी खिडकी। आता आपल्याला प्रश्न पडतो की रायगडावरती छप्पर होतं का नव्हतं? पण रायगडावरती छप्पर होतं, सागवणी लाकडं, उतरत्या कुंभारण्याची कवलं आणि पैठणी कापडामध्ये या रायगडात सजवलं नटलं होतं। फक्त आपण कल्पना करतो की या रायगडाचं वैभव असेल कसं, रायगडाचं वैभव हे असेल कसं, फक्त आपण प्रत्येक जण कल्पना करू शकतो। कारण शेवटपर्यंत जर लढा कोणी दिला असेल तर फक्त मराठ्याने। आपल्या सर्वांनी सांगितलं तर की अंधाराला घाबरत नाही तर उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्यांची जात आहे। कारण की इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला तर फक्त मराठ्याने, आणि तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं हे मराठे हमारे सामने झुकते क्यों नहीं, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की यांचा एक राजा असा होऊन गेला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यापासून येण्या प्रेरणा भेटते, मराठी हे आपल्या समोर शरण येत नाही। मग हिने काय केलं? सुरुवात त्या आपले गड किल्ले उद्ध्वस्त करायला सुरुवात केली। अहो तारीख ठरले 1818 मध्ये रायगड धामे। 1818 मध्ये रायगडावरती 2 इंग्रज, कर्नल पोहितर, मेजर हॉल या 2 इंग्रजांनी ब्रिटिशांनी रायगडावर तोफांची बंबारी केली, त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झालेला। म्हणून किल्ल्यावरती आपल्याला कुठल्या ठिकाणी छत पाहायला भेटत नाही। किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जलवतो, म्हणून किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी आपल्याला छप्पर पाहायला भेटत नाही। फक्त आपण कल्पना करू शकतो या राण्यांच्या महालाचं किंवा या रायगडाचं वैभव किती मोठं असेल। हा पूर्णपणे एका राण्याचं एक मला 1 पा किंवा 6 पा सर्वसमय काय भेदभाव केलेला नाहीये। रायगडावरती जेवढं दगडाचं बांधकाम पाहायला भेटतं हे शिवकाल नाही, विटाचं बांधकाम हे पेशवेने केलंय। आता रायगडावरती हा एवढा मोठा कालापाषाण दगड किल्ल्यावरती आला कसा काय, हा देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न पडतो का नाही? कारण की हा दगड पायथ्यापासून महात्यापर्यंत अन्य किल्ल्यावरती बांधकाम करू शक्य होतं का? नव्हतं। कारण की आता आपल्याला एक पाण्याची बॉटल सुद्धा येत नाही किल्ल्यावरती, बरोबर नाही? एवढा मोठा दगड येऊ शकत नव्हतं। आपण पाणलोटची एक योजना ऐकतो, बरोबर नाही? पाणी अडवा पाणी जिरवा ऐकतो का नाही? ही योजना राजांच्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी चालली होती, कारण की राजाला पाणी पण पाहिजे होता आणि दगड पण पाहिजे होता। पण महाराजांनी काय केलं? एका तळामध्ये 2 पक्षी मारले। आपण दोन्ही तलाव पाहिजे बघा, समोरच्याच बाजूला तटबंदी आहे का नाही? पूर्ण बाजूला आहे का?
नाहीये. दगडकाला हा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. ज्या ठिकाणी खड्डे पडले त्याला समोरच्या बाजूला तटबंदी बांधून पाण्यासाठी यूज केला. म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी. कामासाठी दगड झाला आणि पाण्यासाठी तलाव झाला. आता आपण पुढे धान्य कोठार आणि मंत्रिमंडळ ते पाहण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी पुढे जाऊया. लोळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.